हा सकाळी उठल्या आणलं म्हणे भाऊ झोप झाली असं तर पाण्याकडून चक्कर मारून येऊन म्हणलं बरं आलो मग काय युवराज आले मला एक लेटर दिलं नाही का भाऊने. मग आता ह्या लेटरची लय दिवसापासून आपण आतुरतेने वाट पाहत होता. तर त्याच्यात काय ते नंतरच्या ब्लॉग मध्ये एखाद्या सांगा. मग काय पोरांना पण परीक्षा झाल्या मग सुट्ट्या लागल्या त्या मग त्यांना ना आता काही नसते कार्टून पाहू नका. मग काय केलं समुद्राला गाडीवर पाठवलं संकलनला युवराज सोबत. मग त्याला म्हणलं युवराज काकासोबत संकलनला जायचं दर्शिक लोकांसोबत बोलायचं व्यवस्थित शिकून घे नाही का. रोम रोम भाइयों सिस्टम पार देंगे. चिवताला म्हणलं तू काय नसते झोपा काढू नको मम्मीला मदत करू लाग नाही का. मग केरं वगैरे भरायचं गोट्यातलं काम आवरायचं. मग चिवताला सांगितलं हा ना टाबराचा तर विषय तुम्हाला सगळ्याला माहिती तिथं काही विशेष नाही काम सांगू नका तो गडी ऐकत नाही का. पुढे गेला म्हणून सापडा ते आलटोच झोका खेळत बसला होता बरं का. आणि व्हिडिओ काढताना एक सीन असं झाला ना तो बी म्हणला असं पप्पा हा सीन व्हिडिओत घ्यावा नव्हता लागत बरं का. त्याच्यानंतर मग काय आम्ही आवरून निघालो होतो मंदिरात आल्यावर भाऊचं फॉर्म मध्ये दर्शन करणं चालू होतं. तिथं काय विषय बळू टाकल्यावर भाऊ मला नाही काढार घ्या. मग काय काढार घेतला मग मला कॅमेरा चालू केला भाऊचं काय ब्लॉगिंग चालू झालं. त्याला म्हणलं व्हिडिओ आलं नाही परत डबल दर्शन करतो. भाऊ म्हणलं आपलं नाही जाणार डोकं टेकव परत टेकव झालं का चला. नंतर आपण आलो डायरेक्ट गंगापूरला परफेक्ट मोटर्स पप्पू इकडं नाही का. मग आपल्या गाडीचा आहे ना गिअरचा नॉब खराब झाला तर काय सगळीच पोरं गाडीत खेळेन त्यांनी काहीतरी उद्योग लांबून दिलता माय मग पप्पू भाई म्हणले यायला तुम्हाला मला कधी मध्ये भेटायला यावंच लागत बरं त्याशिवाय जमतच नाही. आणि काय झालं माहिती का इक्वेशनच तयार झालं प्रॉब्लेम इज इक्वल टू साईनच होते. मग काय लागला ना भाऊ 300 चुना सकाळी. मग काय त्याच्यानंतर म्हणलं आता जाऊ दे डोकं शांत होईल दर्शक आपल्या जोडीदाराच्या हॉटेलवर चहा घेऊ. मग गेलो पाटील चहावर माहिती का एक नंबर क्वालिटी भाऊची चहाची. मग चहा वगैरे घेतला मस्तपैकी तिथं आपण. आता कसं आहे ना तुमचं भाऊ थोडं सोशल मीडियावर फेमस हो राहिला तर आता काय पैसे द्यायची गरज पडत नाही बरं का. सहसा आपल्याला पाहिलं समोरचा माणूस मोकार खुश होऊन जातो. मग काय आईची आठवण आली म्हणून मग चालतं एक रील बनवली होती आपण. काय गंगापूरून येतात आपल्याला वाटण पहिलं प्रेम भेटलं. आपलं पहिलं प्रेम कोणतं 9805 आपली आयडी नाही का साईनअपच होते. हीच ती आपली अशोक लेलंड पहिली गाडी वर का आपल्या आयुष्यातली. तुम्हाला काय वाटलं लय लांब पोहोचले का. थांबा लय विचार नका करू माझ्याबद्दल वापस आहे. मग आपण आलो होतो गावात आल्यावर आपण एक जनरेटरला नळी आणली होती डिझेलची. मग आपल्याला ती बदलायची होती नाही का. तुमच्या भावानं कोणतं काम हातात घेतलं आणि ते पूर्ण न केलं असं काय कधी झालेलं आहे का. मग काय टप कंडिशन नळी बदलून टाकली आपण जनरेटरची. पोरं 8 दिवसापासून मागे लागले ते जोडदार म्हणे आपल्याला वरखेडचे देवेल जत्राला जायचं. आता जत्रा होऊन 4-5 दिवस झाले मग आमचं जायचं योग आलता नाही का. पण काय विषय नाही तिथे सगळे मित्र एकत्र आल्यावर काय विषय राहिला. मग काय शिळ्या जत्रेला गेल्यावर भारी वाटलं बरं का. आता आम्हाला फर्स्ट टाइम असं झालं का आपण वेळेवर नव्हतो गेलो कोणत्याही देवाच्या यात्रेला. पण काय हरकत नाही बरं का देवीचं दर्शन शांत रीतीनं झालं एक नंबर वाटलं तिथे देवीचं दर्शन करू. तिथे गेल्यावर तुमच्या भावाच्या डोक्यात आलं की इथं कोणासोबत तरी आपण आलतो काहीतरी नवस केलं बरं का. असं होता का पहिली मुलगी आली म्हणून दुसरा मुलगा होती म्हणून. पण देवी नाही एक नाही 2 मुलं पदरात टाकले बरं का आपले. पण आपला काय नवस पूर्ण झाला म्हणलं आता जोडीने एक दिवस आपल्याला यावाच लागणार. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रामकृष्ण हरी.